माऊस स्टोरी उंदराची गोष्ट। एक होता उंदीर मामा। रस्त्याने जाताना त्याला मिळाले एक फडके आणि ते फडके घेऊन तो गेला धोब्याकडे आणि धोब्याला म्हणाला, धोबी दादा माझे फडके धुवून दे। धोब्याने ते फडके धुवून दिले। नंतर तो गेला शिंप्याकडे। शिंपी दादा मला एक छानशी टोपी शिवून दे, तिला रंगीत गोंडेही लाव। शिंप्याने उंदराला छानशी टोपी शिवून दिली। उंदीर मामाने टोपी डोक्यावर घातली, एक ढोलकी हातात घेतली, वाजवत तो गाणे गाऊ लागला, राजाच्या टोपीपेक्षा माझी टोपी छान, डुम डुम डुमक। राजाने हे ऐकले तो शिपायांना म्हणाला, जा त्या उंदराला पकडून आण। शिपायाने उंदीर मामाला पकडले, दरबारात आणले, त्याची टोपी काढली आणि राजाकडे दिली। मग काय उंदीर मामा म्हणाला, राजा भिकारी माझी टोपी घेतली, राजा भिकारी माझी टोपी घेतली, डुम डुम डुमक। हे ऐकून राजाला खूप राग आला। राजाने उंदराची टोपी फेकून दिली। मग काय उंदीर मामा म्हणाला, राजा मला भिला, माझी टोपी दिली, डुम डुम डुमक। राजा मला भिला, माझी टोपी दिली। मग उंदीर मामाने टोपी पुन्हा डोक्यावर घातली व तो गाणे म्हणू लागला, राजा मला भिला, माझी टोपी दिली, डुम डुम डुमक। राजा मला भिला, माझी टोपी दिली, डुम डुम डुमक। हे गाणे गात गात तो राजवाड्यातून निघून गेला। मुलांनो, या गोष्टीतून आपल्याला शिकायला मिळते, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ। धन्यवाद बालमित्रांनो।